नमस्कार. टीच विथ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्हाला जर इंग्रजी काहीच वाचता येत नाही, इंग्लिश वाचण्याची सुरुवात कुठून करावी हे समजत नाही, इंग्लिश कसं वाचावं, वाचण्याचा प्रयत्न केला तरी जमत नाही आहे, शब्द वाचता येत नाहीत, प्रोनाऊन्सिएशन समजत नाही, असे बरेच सारे प्रश्न असतात. किंवा बऱ्याचदा आपल्याला हे सुद्धा प्रश्न असतात की मुलं मोठी झाली, 5 वर्षांची झाली, 6 वर्षांची झाली तरी त्यांना इंग्लिश रीडिंग करता येत नाही आहे, तर ते इंग्लिश रीडिंग शिकणार का, शिकवण्यासाठी सुरुवात कुठून करायची, ते इंग्लिश मिडियमला कसे काय परफेक्टली परफॉर्मन्स देऊ शकतात स्वतःचा, तर असे खूप सारे प्रश्न असतात. तर त्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही इंग्लिश वाचण्याची सुरुवात किंवा इंग्लिश वाचायची सुरुवात कशी करू शकता. अगदी त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे ज्यांना काहीच इंग्रजीचं काहीच इंग्लिश वाचता येत नाही, पण त्यांना इंग्लिश वाचायचं आहे, सुरुवात करायची आहे. तर आज पाहूयात. तुम्ही हा व्हिडिओ बघत राहा. स्टेप बाय स्टेप मी आज तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कोणत्या स्टेप फॉलो करून इंग्लिश वाचायला शिकू शकता. कारण इंग्लिश ही एक अशी लँग्वेज आहे, क्रिटिकल लँग्वेज आहे की ज्यात खूप सारे रूल्स असतात, खूप अपवाद असतात. तुम्ही एक शब्द वेगवेगळ्या पद्धतीने, एक लेटर तुम्ही वेगवेगळ्या शब्दांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वाचता किंवा एका लेटरचे खूप सारे साऊंड्स असतात. त्यामुळे खूप कन्फ्युजन होतं की नक्की कधी काय वाचायचं, कसं वाचायचं. तर इंग्लिश वाचणं हे सोपं आहे, पण त्याला गरज आहे की तुम्ही स्टेप बाय स्टेप काही गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत, तरच तुम्ही इंग्लिश वाचू शकता. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा बघूयात की अशा कोणत्या स्टेप आहेत की ज्या फॉलो करून तुम्ही इंग्लिश सहज वाचू शकता. जसं की पहिली स्टेप आहे फोनिक साऊंड्स. आता फोनिक साऊंड का शिकायचे, कारण ज्या लोकांची बेसिक लँग्वेज आहे, जसं की फॉरेनर लोक असतील तर त्या लोकांची बेसिक लँग्वेज आहे, तर त्यावेळी त्यांनी जसं आपलं मराठीमध्ये आपण मुळाक्षर मुलांना घेतो आणि त्यानंतर मुळाक्षरांथ्रू आपण मुलांना इंग्लिश मराठी वाचायला शिकवतो, त्याच पद्धतीने त्यांच्या फोनिक साऊंड म्हणजे इंग्रजी भाषेची मुळाक्षर आहेत असं म्हणायला हरकत नाही, आणि त्याच्या थ्रू आपण वाचायला शिकणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण शिकणार आहोत फोनिक साऊंड, त्यानंतर 2 लेटर वर्ड्स, 3 लेटर वर्ड्स, साईट वर्ड्स, स्मॉल सेंटेन्स, बिग सेंटेन्स आणि नंतर पॅराग्राफ. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओ स्किप करू नका. तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की शेवटच्या स्टेपला जाईपर्यंत तुम्ही व्हिडिओ संपेपर्यंतच तुम्हाला खरंच पॅराग्राफ वाचता येईल. कसा ते पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात फोनिक साऊंड. तर हा चार्ट तुम्ही मुलांकडून पाठ करून घ्यायचा आहे. फोनिक साऊंड आहेत हे ए ए आ ऑ बी ब सीचा क डीचा ड, या पद्धतीने हा चार्ट तुम्ही मुलांकडून पाठ करून घ्यायचा आहे. ही सगळ्यात बेसिक पद्धत आहे. ज्याप्रमाणे मराठी भाषा शिकण्यासाठी आपल्याला मूळाक्षरं शिकावी लागतात, अगदी त्याच पद्धतीने इंग्रजी भाषा शिकण्यासाठी तुम्हाला फोनिक साऊंड्स माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी स्टेप आहे की 2 लेटर वर्ड्स. आता 2 लेटर वर्ड्स कसे शिकायचे, तर 2 लेटर वर्ड्स म्हणजे आपण काय करणार आहोत, तर ओवेल कोणते आहेत, ए ई आय ओ यू हे ओवेल्स आहेत. तर या ओवेलसोबत आपण कॉन्सोनंट्सचं ब्लेंडिंग करणार आहोत. जसं की ए सोबत डी जोडला, ए सोबत टी जोडला, ए सोबत एन जोडला. तर या पद्धतीने 2 लेटर ब्लेंडिंग आपण तयार करणार आहोत आणि ते आधी मुलांना वाचायला शिकवणार आहोत. तर बघा इथं ओवेल ए सोबत आपण काही कॉन्सोनंट जोडलेले आहेत आणि हे साऊंड मुलांना आधी तुम्ही शिकवायचे आहेत. ॲब, ॲड, ॲग, ॲन, ॲप, ॲट. तर या पद्धतीने तुम्ही मुलांना सिम्पली 2 लेटर वर्ड्स, 2 लेटर ब्लेंडिंग वाचायला शिकवायचं आहे. त्यानंतर आहे ओवेल ई सोबत कॉन्सोनंटचं ब्लेंडिंग. ॲड, ईचा फोनिक साऊंड काय ए आणि डीचा काय ड, ॲड, एग, एन, ॲट. त्यानंतर ओवेल आहे आय सोबत कॉन्सोनंट जोडायचे आहेत. ईब, ईड, इग, इम, इन, इप, इट, इक्स. आता आपण हेच कॉन्सोनंट का जोडले, तर यांच्यापासूनच शब्द बनले जातात. इंग्रजीमध्ये काही बेसिकच गोष्टी असतात की ज्यांच्यापासून शब्द बनले जातात. तर त्याच पद्धतीने याच ओवलपासून आणि याच कॉन्सोनंटपासून शब्द बनतात, यांच्यापासून स्पेलिंग बनतात. काही इतर स्पेलिंगसुद्धा बनतात, पण ते एकदम कमी प्रमाणात असतात, जास्त प्रमाण या शब्दांचं असतं. आणि हे जर मुलांना एकदा जमलं तर तुम्ही नक्कीच वाचनाची सुरुवात, किंवा तुम्हाला जर हे एकदा लक्षात आलं तर तुम्ही नक्कीच वाचनाची सुरुवात करू शकता. ऑब, ऑड, ऑग, ऑप, ऑट, ऑक्स, ऑय. ओवेल यू, अब. ओवेल यूचा साऊंड काय आहे, अब.
अड, अग, अन, अप, अस आणि अट. तर या पद्धतीने तुम्ही आधी मुलांकडून 2 लेटर ब्लेंडिंग किंवा तुम्ही स्वतःही 2 लेटर ब्लेंडिंग आधी करायचं आहे. 2 लेटर ब्लेंडिंग तुम्ही वाचायला शिकायचं आहे की ओवेल कॉन्सोनंट ब्लेंडिंग हे तुम्ही आधी शिकायचं आहे. त्यानंतर आता 3 लेटर वर्ड्स म्हणजेच काय तर कॉन्सोनंट, ओवेल, कॉन्सोनंट असे वर्ड्स वाचायचे. जसं की ओवेल ए असेल तर याचा फोनिक साऊंड काय होतो ॲ. आणि याला ज्यावेळी आपण इतर शब्द जोडतो बघा र, ॲट, रॅट. आता तुम्ही ॲट हा शब्द इथं रीड करायला शिकलेला आहात. ॲट इथं रीड करायला शिकलेला आहात. मग तुम्हाला काय करायचं की अजून एक त्याच्याच पुढे शब्द जर जोडला तर र, ॲट, रॅट, ब, ॲट, बॅट, ह, ॲट, हॅट, म, ॲट, मॅट. या पद्धतीने तुम्ही खूप सारे शब्द बनवू शकता सेम साऊंड असलेले. ॲट, ॲट, ॲट यामुळे काय होतं की मुलांचे स्पेलिंगसुद्धा लक्षात राहतात इझिली. बघा आता रॅट या शब्दामध्ये ॲट ह्या शब्दाचं स्पेलिंग मुलांच्या लक्षात आहे. ॲट, बॅट, हॅट. आता त्यांना फक्त चेंज काय करायचं तर फक्त पहिला वर्ड त्यांना चेंज करायचं. तर या पद्धतीने तुम्ही मुलांना शिकवू शकता. यासारखे खूप सारे शब्द तुम्हाला गुगलवरती सुद्धा मिळून जातील. आता पाहूयात ॲड, ॲड साऊंडचे. ल, ॲड, लॅड, ड, ॲड, डॅड, प, ॲड, पॅड, स, ॲड, सॅड. त्यानंतर ॲन, प, ॲन, पॅन, र, ॲन, रॅन, क, ॲन, कॅन, फ, ॲन, फॅन. नेक्स्ट ग, 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 ब, ॲग, बॅग, ल, ॲग, लॅग, र, ॲग, रॅग, ट, ॲग, टॅग. क, ॲप, ॲप साऊंड. क, ॲप, कॅप, ट, ॲप, टॅप, ग, ॲप, गॅप, म, ॲप, मॅप. तर हे होते ए ओवेलशी रिलेटेड वर्ड्स. आता पाहूयात ई. ओवेल ईचा फोनिक साऊंड काय होतो तर ए, ड, एड, एग, एग, एट, एट, एन, एन. बघा एक शब्द बघा ब, एड, बेड, झ, एड, झेड, ट, एड, टेड, व, एड, वेड, प, ए, पेग, क, एग, केक, र, एग, रेग, ल, एग, एग, एट, ज, एट, जेट, म, एट, मेट, ग, एट, गेट, स, एट, सेट, ह, एन, एन, म, एन, मेन, प, एन, पेन, ज, एन, जेन. या पद्धतीने तुम्ही ओवेलचा वापर करून इंग्लिश रीडिंगची सुरुवात करू शकता. मग आता ओवेल ई जेव्हा इतर कॉन्सोनंट सोबत जोडला जातो त्यावेळी काय वाचायचं आहे. इन, इन, ना, इन, नाइन, ला, इन, लाइन, प, इन, पाइन, फ, इन, फाइन, इड, क, इड, किड, ल, इड, लिड, म, इड, मिड, ड, इड, डिड. त्यानंतर नेक्स्ट आहे इप, क, इप, किप, प, इप, पिप, ड, इप, डिप, स, इप, सिप, इट, ब, इट, बीट, स, इट, सिट, ह, इट, हिट, क, इट, किट. नेक्स्ट इग, फ, इग, फिग, ड, इग, डिग, र, इग, रिग. तर हे होते ई, ओवेल ई आणि ओवेल आयशी रिलेटेड वर्ड्स. नेक्स्ट पाहूयात ओवेल ओ. नेक्स्ट ओ, ओचा फोनिक साऊंड ऑ, ट, अट, प, ऑट, पॉट, न, ऑट, नॉट, क, ऑट, कॉट, ग, ऑट, गॉट, ऑग, ड, ऑग, डॉग, ल, ऑग, लॉग, फ, ऑग, फॉग, ह, ऑग, हॉग, ऑप, प, ऑप, पॉप, ट, ऑप, टॉप, म, ऑप, मॉप, ह, ऑप, ऑप, ऑड, ग, ऑड, गॉड, र, ऑड, रॉड, न, ऑड, नॉड, प, ऑड, पॉड. त्यानंतर नेक्स्ट ओवेल आहे यू. यूचा फोनिक साऊंड होतो अप, क, अप, कप, ट, अप, टप, प, अप, पप, स, अप, सप, अन, फ, अन, फन, ग, अन, गन, ब, अन, बन, स, अन, सन, अट, कट, बट, हट, गट, यू बी, अब, टब, रब, कब, हब. आणि नेक्स्ट आहे अग, यू जी, अग, मग, जग आणि हग. तर या पद्धतीने ओवेल्सचा यूज करून तुम्ही रीडिंगची सुरुवात करू शकता आणि या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही रीडिंगला
सुरुवात करू शकता. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे, तुम्हाला शिकायचे आहेत साईट वर्ड्स. तर साईट वर्ड्स म्हणजे असे वर्ड्स की जे तुम्ही मुलांना पिक्चर थ्रू दाखवू शकत नाही किंवा ज्यांची डेफिनेशन सांगू शकत नाही, म्हणजे एक्सप्लेन करून सांगू शकत नाही. जसं की एलिफंट असं जर तुम्ही मुलांना म्हटलं तर तुम्ही एलिफंटचा पिक्चर मुलांना दाखवू शकता किंवा एलिफंट कसा असतो त्याचं वर्णन तुम्ही करू शकता. पण जर साईट वर्ड्स म्हणजे काय, तर असे वर्ड ज्यांचं वर्णन तुम्ही करू शकत नाही, पण इंग्रजी भाषेमध्ये हे खूप 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 प्रमाणात वापरले जातात. प्रत्येक वाक्यामध्ये हे कंपल्सरी 2-3 असतातच. म्हणून हे डायरेक्टली ॲज इट इज बघणे आणि पाठ करून घेणे याला दुसरा ऑप्शन नाही आहे. साईट वर्ड्स तुम्हाला पाठच करून घ्यायचे आहेत. त्यामध्ये बघा आय एम ए. आता एला अ वाचतात, एला आपण ए नाही वाचत. ज्यावेळी तो वाक्यामध्ये येतो त्यावेळी आपण एला ए न म्हणता अ असं म्हणायचं आहे. तर ह्या काही गोष्टी तुम्ही मुलांकडून क्लिअर करून घ्यायच्या आहेत. अँड आणि द. तर हे काही बेसिक साईट वर्ड्स आहेत जे जास्तीत जास्त रिपीट होतात. त्यानंतर म्हणजे हे जास्तीत जास्त प्रमाणात रिपीट होणारे आहेत, सगळ्यात जास्त प्रमाणात. त्यानंतर हे खालचे सुद्धा रिपीटेडच साईट वर्ड्स आहेत. हे तुम्ही मुलांकडून पाठ करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही स्वतःही पाठ करून घ्यायचे आहेत. तुम्ही वाचून घेऊ शकता, स्क्रीनशॉट काढू शकता. आणि त्यानंतर आता आपण जाऊयात सेंटेन्सकडे. आपण पहिल्यांदा 2 लेटर वर्ड शिकलो या पद्धतीने, त्यानंतर 3 लेटर वर्ड शिकलो या पद्धतीचे, त्यानंतर शिकलेलो आहोत साईट वर्ड्स. आणि आता आपण पाहूयात की आपण सेंटेन्स कसे रीड करू शकतो. तर आता बघा, तुम्ही मुलांना सुरुवातीला असे छोटे छोटे सेंटेन्स देऊ शकता. दिस. आता दिस हा काय आहे, साईट वर्ड आहे, त्यामुळे मुलांना हा वाचता येईल. आपण इथं त्याची प्रॅक्टिस घेतलेली आहे. दिस, दिस. त्यानंतर इज, इज, इज सुद्धा साईट वर्ड आहे. आता इथे इज. दिस इज माय, माय सुद्धा साईट वर्ड आहे. फ ॲट, फॅट, क ॲट, कॅट, प ॲट, पॅट. या पद्धतीने बघा मुलं किंवा तुम्ही स्वतःही पूर्ण सेंटेन्स वाचू शकता. दिस इज माय फॅट कॅट पॅट. दॅट इज अ कप अँड कॅन, दॅट इज कॅन. द जॅम इज नियर द कॅन. ही हॅज अ बॅग, अ हॅट अँड अ कॅप. या पद्धतीने तुम्ही छोटे छोटे सेंटेन्सेस आधी मुलांना द्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही मुलांकडून मोठे पॅराग्राफ किंवा छोटे छोटे जे मुलांच्या बुक्समध्ये लेसन असतात ते तुम्ही मुलांकडून अगदी सहज रीड करून घेऊ शकता. किंवा तुम्ही स्वतःसुद्धा या पद्धतीने जर प्रॅक्टिस केली, स्टेप बाय स्टेप सगळ्या स्टेप फॉलो केल्या, तर अगदी तुम्हीसुद्धा या प्रकारचे छोटे स्मॉल सेंटेन्सेस सुरुवातीला रीड करू शकता. आणि हळूहळू जसा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल त्यानंतर तुम्ही हळूहळू इतर गोष्टींची माहिती घेत स्टेप बाय स्टेप पुढे जात, जसं की ब्लेंडिंग्स असतील, डायग्राफ्स असतील, ट्रिकी वर्ड्स असतील, हे सगळे माहिती करून घेत हळूहळू तुम्ही रीडिंग इम्प्रूव्ह करू शकता. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.